मला इंद्रजित सावंत सरांनी सांगितलं मी तुला सगळी तथ्य देतो, सगळे पुरावे देतो, करा उभं नाटक. मी माझं सर्वस्व पणाला लावलं. सरांना माहिती आहे, साक्षीदार आहेत म्हणून बोलतोय. म्हणजे रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, कोल्हापुरात येऊन राहिलो. म्हणलं कोल्हापुरातले कलाकार घेऊन उभं करायचं, ते सोपं नव्हतं. कोल्हापूरच्या आसपासचे सगळे टॅलेंटेड कलाकार शोधले, ते नाटक उभं करायला घेतलं. आणि मी त्यावेळी असा तुम्हाला शब्द दिला होता की मी एक पात्री नाटक करणार, कारण ते सोपं असतं. एकटा आला स्टेजवर उभं राहायला, गरिबीत नाटक केलं. परत मला वाटायला लागलं की आपण जर महाराजांवर करतोय तर का ते भव्य दिवस श्रीमंत नाही करायचं आपण. आहेत ना आपले लोक, येतील तिकीट काढून बघायला. एवढे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, नाटक बघायला तुम्ही पैसे तर इंद्रजित सावंत म्हणलं आपण 22 कलाकार घेऊन नाटक उभं करणार आहे, म्युझिकल नाटक उभं करणार आहे. आणि ते सुरू केलं. सोपं नव्हतं, जीवाचा धोका होता, आहे अजून पण. तुम्हाला हे पण सांगतो, करिअरचा धोका तर आहे. तो आता 5वीलाच पोचलाय. माझ्या 5वीला पोचलाय हे सुद्धा आता ते वैदिक संस्कृतीतलं झालं. पण करिअरचा धोका पण आहे, तो पत्करून ते नाटक मी उभं केलं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.